निवडणुका संपल्या आणि लाडक्या बहिणींचा सन्मानही संपला का, असा संतप्त सवाल आज विचारला जात आहे. आंबेगाव तालुक्यातील कळंब या ठिकाणी एका उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला एसटीच्या महिला वाहक आणि चालकानं जाणीवपूर्वक मानसिक त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. भर उन्हात आणि बिबट्याच्या दहशतीच्या परिसरात विद्यार्थिनीला उतरवण्याची धमकी दिल्यानं एसटी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जातोय. पुण्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या कळंबमधील एका विद्यार्थिनीला हा अनुभव आलाय. वाकडेवाडी स्थानकावरून पुणे लेण्याद्री बसनं प्रवास करताना कळंबचं तिकीट मागूनही तिला आधी मनसरचं तिकीट काढायला लावलं. कळंब गावातून बस नेण्याऐवजी चालक आणि वाहकानं बस थेट बायपासला नेली. दुपारची 3ची वेळ, कडक ऊन आणि बिबट्याची भीती असलेल्या शेतमार्गावर विद्यार्थिनीला उतरण्यास सांगण्यात आलं. विद्यार्थिनी रडत असतानाही एका महिला वाहकाला तिची दया आली नाही. नारायणगावचं तिकीट घे, नाहीतर इथे उतर, असा उद्धट पवित्रा वाहकानं घेतल्यानं विद्यार्थिनीला नाहक आर्थिक भुर्दंड आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. विधानसभा निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण म्हणून गाजावाजा करणाऱ्या सरकारनं निवडणुका संपताच सवलती गुंडाळायला सुरुवात केलेली आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. एसटी कर्मचारी प्रवाशांना सन्मानाऐवजी अपमानास्पद वागणूक देत असल्याची ही पहिलीच घटना नाहीये. मुजोर कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी होणार? विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची? निवडणुका संपल्यावर लाडक्या बहिणींचे महत्त्व संपले का? एसटी महामंडळ अशा कर्मचाऱ्यांना पाठीशी का घालतंय? सदर विद्यार्थिनीच्या पालकांनी विभागीय एसटी खात्याकडे तक्रार दाखल केलेली आहे. आता या मुजोर चालक आणि वाहकावर प्रशासन काय कारवाई करतं की या तक्रारीकडेही दुर्लक्ष केलं जातं, याकडे संपूर्ण आंबेगाव तालुक्याचं लक्ष लागलं आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज तुफान न्यूज, कळंब. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.